प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत्तई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. खून करू नको आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांना सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हा सांगतो, जो कोणी आपल्या भावावर रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, राग एक सामान्य मानवी भावना आहे. परंतु जर रागावर आपण नियंत्रण ठेवलं नाही, जसं संत पौल म्हणतो, सूर्यास्त पूर्वी आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. जर आपण नियंत्रण ठेवलं नाही तर या रागाचे परिवर्तन हिंसक आचारामध्ये होऊ शकतं, हत्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. आणि म्हणून नियमशास्त्रात स्पष्टपणे लिहिलेलं आहे, खून करू नका, हत्या करू नका. परंतु इकडे बघा, एक उत्तम मनोवैज्ञानिक म्हणून येशू ख्रिस्त या हत्यासाठी, खुनासाठी जबाबदार असलेली जी मानवी भावना आहे, राग आहे, त्याच्यावर फोकस करतो, लक्ष देतो. आपल्याला राग येत असतं, परंतु त्या भावनेवर नियंत्रण ठेवून प्रीतीचा मार्ग आपण बाळगावा अशी इच्छा प्रभू धरतो. आपण यासाठी तयार आहोत का? या प्रश्नावर मनन करूया. आमेन.